स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा मोहिमेला 2024 उपक्रमांतर्गत ठाणे महापालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य सायकल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या रॅलीत सायकलप्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा फडकवत देशभक्तीचा संदेश दिला। ठाणे महापालिका मुख्यालयातून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला। यावेळेला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त दीपक झिंजाळ आणि उपायुक्त मिनल पालांडे, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी, सायकलप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी आपल्या सायकलवर तिरंगा ध्वज लावून तसंच हातात तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग घेतला। हर घर तिरंगाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला। पालिका मुख्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली आराधना सिनेमा, गजानन महाराज मठ मार्गे पुना गाडगीळ तलावपळी या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत राम गणेश गडकरी रंगायतन इथे पोहोचली। या संपूर्ण मार्गावर तिरंगा घेऊन सायकलस्वारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। हर घर तिरंगा उपक्रम केवळ घराघरात तिरंगा फडकवण्यापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरावा या उद्देशानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येते। त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल तिरंगा रॅलीमधून राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अंतर्गत आज सायकल रॅली काढण्यात आली। सायकल रॅली काढण्यात आली, काय सांगा? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी ठाणे शहरातले आम्ही सायकल प्रेमी यांच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे। या हर घर तिरंगा रॅलीच्या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका निश्चितच प्रकारे राष्ट्रीय हित लक्षात ठेवून हे प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या निमित्त जाण्याचा जो प्रयत्न आहे ते मी निश्चित प्रकारे धन्यवाद देईन की ठाणे शहरातल्या सायकल प्रेमींनी अशा प्रकारचं आयोजन केलं आहे। त्याला उत्तेजन देण्याचं काम ठाणे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने केल्याबद्दल प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देईन। अशा प्रकारच्या रॅलीचं आयोजन करून एक निश्चितच एक चांगला संदेश नागरिकांच्यापर्यंत पोहोचेल हे मला निश्चित प्रकारे वाटतं। धन्यवाद।